प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, मी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण जो काही बिझनेस करतो, म्हणजे मी जे काही बिझनेस करते छोटासा, तर त्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे की मी जे रांगोळी मॅट बनवते, तर त्याचं जे काही रॉ मटेरियल आहे, तर ते सगळं रॉ मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे। ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे तर किंवा घरच्या घरी रांगोळी बनवायची आहे, त्यांना मटेरियल बाहेरून आणणं शक्य नसेल तर ते आपल्याकडून परचेस करू शकतात। तुम्हाला घरपोच डिलिव्हरी होऊन जाईल, तुमच्या घरी येऊन जाईल। शिवाय आता ज्या काही रेडीमेड रांगोळी आहेत, ज्यांना कोणाला नवीन बिझनेस सुरुवात करायचा आहे ज्या ताईंना, आणि आता गौरी गणपती जवळ आलेले आहेत, तर त्यासाठी छोटासा बिझनेस म्हणजे घरातून जर तुम्हाला रांगोळी वगैरे सेल करण्यासाठी ठेवायची असतील, तुम्हाला सेल करायचे असतील, तर होलसेल दरात हवे असतील तर त्यासुद्धा आपल्याकडे मिळतील। जर तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती जाऊन तुम्हाला मेसेज करायचा आहे। जे काही साहित्य हवं असेल तर ते मिळून जातं। तुम्हाला डिझाईन हवे असतील तर डिझाईन मिळेल, किंवा बनवलेल्या रांगोळ्या हव्या असतील तर बनवलेल्या रांगोळ्या सुद्धा आपल्याकडे होलसेल आणि रिटेल दोन्ही दरामध्ये मिळून जातील। तर बघा मित्रांनो, आजचा विषय काय आहे हे तुम्हाला नक्कीच थंबनेलवरून समजलेला असेल। तर ही थोडक्यात मी सांगते की तुम्हाला आजचा विषय काय आहे आणि आजचा विषय कुणासाठी आहे। तर बघा, आजचा विषय अशा ताईंसाठी आहे की ज्या घरातून घरात बसून असतात किंवा घरातली कामं करतात। अशा ताईंसाठी आहे की घरातली सगळी कामं करतात, 2-3 तास त्यांना वेळ मिळतो। अशा ताईंसाठी आहे की घरात त्यांना भरपूर सारी कला येते, परंतु त्या काहीच करत नाहीत। अशा ताईंसाठी आहे की ज्यांना करण्याची इच्छा आहे, पण ते कुठं करायचं, कसं करायचं, सुरुवात कशी करायची हे माहीत नाही। बरं, सुरुवात कशी करायची हे जरी माहीत झालं तर अशा ताईंसाठी हा आजचा विषय आहे की त्या ताईंना आजकालचं जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तर ते प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी बंदी आहे घरात। तर अशा ताईंसाठी आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। थोडंसं तरी तुम्हाला काहीतरी मिळणार आहे व्हिडिओमधून। व्हिडिओ कुठे स्किप नका करू, कारण मी छोटे छोटे पॉईंट्स, गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे की ज्या महिलांसाठी आहेत। तर बघा, सुरुवातीला मी म्हणते की बऱ्याच आजकाल आता मी सुद्धा छोटासा बिझनेस करते, तर त्या बिझनेसमध्ये मला सुद्धा रोज एकाची तरी कमेंट येते किंवा व्हॉट्सअपला मेसेज येतो किंवा फोन केल्याच्या नंतर एक जण तरी म्हणते की ताई, आमच्याकडं बिझनेस करणं चालत नाही किंवा सोशल मीडिया चालत नाही। हे वाक्य आज एखाद्या तरी ताईंकडून ऐकण्यात येतं। तर आमच्याकडे सोशल मीडिया चालत नाही हे जेव्हा मी वाक्य ऐकते, तेव्हा मला एक प्रश्न पडतो की आमच्याकडे सोशल मीडिया चालत नाही। सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनासाठी आहे का? किंवा सोशल मीडिया ज्यावेळेला तुम्ही तेच सोशल मीडियाचा वापर जो आहे तर तो तुम्ही यूट्यूबसाठी करताय, यूट्यूबवरती व्हिडिओज बघताय, इन्स्टावरती जाताय, इन्स्टावरती रील्स बघताय, फेसबुकवरती तुम्ही काहीतरी बघताय, किंवा काम झाल्याच्या नंतर व्हॉट्सअपवरती कुणाचं तरी स्टेटस बघताय, त्यावेळेला तुम्हाला सोशल मीडिया चालतं। आणि ज्या वेळेला आपली वेळ येते किंवा आपण काहीतरी करू इच्छितो, त्यावेळेला तुम्हाला सोशल मीडिया चालत नाही घरामध्ये। मी म्हणत नाही की तुम्हाला सोशल मीडियावरती या आणि लगेच तुम्ही फेस दाखवून व्हिडिओ बनवा किंवा तुमचा व्हॉइस द्या, असं म्हणत नाही। बघा, आत्ताच्या घडीला अशा कित्येक तरी ताई आहेत की ज्या डोक्यावरून पदर घेतात आणि व्हिडिओ बनवतात। मला सांगा, त्यांच्या घरातून परवानगी असेल का हो? मग त्या कशा करत असतील? त्यांच्या घरातून परवानगी, आता बरेच जण म्हणतात हो परवानगी असेल पण पदर घेऊन व्हिडिओ। अहो, किती अवघड जातं ते पदर घेऊन व्हिडिओ बनवणं। त्यापेक्षा एखादी म्हणेल की जाऊ दे तिकडं, व्हिडिओज बनवायला नकोच आहे मला हे। पण मला सांगा, व्हिडिओ बनवण्याचे भरपूर त्याला पर्याय आहेत। तुम्ही तुमची जी काही वस्तू आहे ती एखादा फोटो टाका, त्याची पोस्ट टाका किंवा त्याचा एखादा छोटासा व्हिडिओ टाका। भलेही तुम्ही तुमचा फेस दाखवू नका, चेहरा दाखवू नका, तुमचं बोलणं नको, काहीही नसेल तरी चालेल। सध्या सोशल मीडियावरती भरपूर ऑप्शन आहेत। एखादं गाणं लावून तुम्ही तुमचं जे काही प्रोडक्ट आहे तर ते टाकू शकता तुम्ही। मला हेच म्हणायचं आहे की ज्या वेळेला आपली वेळ येते त्यावेळेला आपण मागे सरकतो, घरचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील असं बोलतो। मला सांगा, लोक काय बोलतील याचा विचार आपण करायचा नाही। हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणजे या अगोदर 2-3 व्हिडिओमध्ये बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे की लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय पाहिजे, आपल्याला कशाची गरज आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। लोक काय म्हणतील म्हणणे असं नाही की बघा, जे लोक आज आपल्याला बोलतात तेच लोक
उद्या आपली ओळख सांगतात की ही माझी मैत्रीण आहे, अशी ओळख सांगतात. म्हणून लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं, आपण आपलं काम करायचं असतं. मला सांगा, आता तुम्ही दिवसभरात प्रत्येकीकडे मोबाईल आहे, मोबाईल नाही असं कोणीही नाही, कारण आता गरजच झालेली आहे मोबाईलची. तर प्रत्येकीकडे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये तुम्ही एखाद्या तरी मैत्रिणीचा व्हिडिओ बघत असाल जो की तुम्हाला आवडतो, ज्याचा रोज व्हिडिओ बघता किंवा रोज तिच्या व्हिडिओची तुम्ही वाट बघता, अशी एखादी तरी मैत्रीण असेल तुमची. मग तिनं ज्या वेळेला सुरुवात केलं, त्या मैत्रिणीने ज्या वेळेला सुरुवात केलं, त्यावेळेला तिला खरंच का हो तिला घरातून परवानगी असेल? त्या मैत्रिणीनं सुरुवात करताना तिनं पण एका वेळेला शून्यातून सुरुवात केलेली आहे, झिरोपासून सुरुवात केलेली असते. तिलाही लोक हसलेले आहेत, तिलाही लोक बोललेले आहेत, तिलाही कमेंट चांगल्या वाईट कमेंट केलेल्या आहेत. मग ती थांबली का? अजिबात नाही. ती थांबली नाही, ती करत गेली, हळूहळू करत गेली, रोज एक नवीन पाऊल टाकत गेली, रोज एक वेगळं काहीतरी नवीन शिकत गेली. तिचाही पहिला व्हिडिओ असा परफेक्ट आलेला नव्हता, पण ती थांबली नाही, ती तिचं काम करत गेली. म्हणून म्हणते, तुम्ही लवकरात लवकर सुरुवात करा. तुम्ही तुमचं काम जे आहे तर ते सुरुवात करा. आजचा काळ बदललेला आहे मैत्रिणींनो. गरज आहे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहण्याची. कारण का, पूर्वी कसं होतं, ज्यावेळेला आपल्याला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर पूर्वी दुकानच पाहिजे होतं, दुकानच मांडून बसावं लागत होतं. पण आता तसं नाही. आत्ता आपल्याला आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी एक आपला घरातून व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर एक छोटासा मोबाईल आपल्याला आपलं दुकान बनवू शकतो. आणि एक घरात जे काही आता आपण म्हणतो सोशल मीडिया, तर सोशल मीडिया हे काही फक्त मनोरंजनासाठी नाही, तर ते आपल्यासारख्या स्त्रियांसाठी घरात बसून एक छान आपली जी काही कला आहे तर ती कला दाखवण्याचं एक छान खूप मोठं असं व्यासपीठ आपल्याला मिळालेलं आहे. तर मला वाटतं की त्या व्यासपीठाचा छान असा आपण उपयोग करायला हवा, असंच मी म्हणते. तर बघा, थांबू नका, व्यवसाय करा, छोटासा का होईना बिझनेस करा. ज्या वेळेला आपल्या हातात पैसे असतात थोडेसे तरी, त्यावेळेला सगळी आपलीच असतात. आणि आपल्याकडे ज्या वेळेला काहीच नसतं ना, त्यावेळेला आपलं कोणीही नसतं, आपलं म्हणणारं कोणीच नसतं. कारण आजकालचा जमाना जो आहे तो फक्त पैशावरती चालतो, फक्त पैशावरती. माणुसकीचे आहेत काही लोक, परंतु दुकानात गेल्याच्या नंतर आपल्याला माणुसकी देऊन चालत नाही, तिथं पैसाच द्यावा लागतो. काही ठिकाणी पैसाच लागतो. म्हणून मला म्हणायचं की सुरुवात करा. आज तुम्ही लोकांचं हे म्हणतील, ते म्हणतील, असं बोलतील, तसं बोलतील म्हणून तुम्ही विचार करत बसता. पण तुम्ही आज स्वतःला विचारा की मी जर आज सुरुवातच केली नाही तर माझी स्वप्न कशी पूर्ण होणार? हा विचार तुम्ही करा आणि लवकरात लवकर जो आहे तर तो बिझनेस सुरुवात करा. आता मी हे बोलते तर मी काही सहज बोलत नाही, मी माझ्या अनुभवातून बोलते. माझा जो काही बिझनेस आहे तो कसा वाढला, त्यासाठी किती स्ट्रगल लागलं, काय झालं काय नाही, यामुळेच मी बोलते आणि तळमळीने सांगते की प्रत्येकीने सुरुवात करा. आता मी इथं बोलत असताना माझा जो काही बिझनेस आहे त्याबद्दलचे छोटे छोटे व्हिडिओज तुम्हाला साईडला दिसतील. माझ्याकडे बघायची काहीच गरज नाही, फक्त माझं ऐका आणि व्हिडिओ बघा व्यवस्थित की किती कष्ट असतात, काय काय लागतं, काय काय नाही, हे सगळं मी दाखवते व्हिडिओमधून. तर बघा मित्रांनो, सुरुवात करा. आणि जर माझं या व्हिडिओमधून जर काही चुकलं असेल बोलताना वगैरे तर मला माफ करा. आज आपण जे काही छोटं पाऊल उचलतोय आणि जे छोट्या पावलापासून सुरुवात करतोय, ती छोटी छोटी जी पावलं आहेत तर तो रस्ता पूर्ण करून देतात आणि यशापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे छोटीशी सुरुवात करा. आणि आपल्याला काही व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणती सुरुवात करण्यासाठी परिपूर्ण असावं, आपल्याला सगळंच यावं, आपल्याकडे सगळंच असावं, अशातला काहीही भाग नाही. फक्त एखादी सुरुवात करण्यासाठी तेवढं धाडस लागतं. तेवढं धाडस घेऊन आपण चालायला पाहिजे, तेव्हा ते आपण पूर्ण करू शकतो. तर बघा मित्रांनो, असा होता आजचा विषय. सहज वाटलं की सांगावं थोडंसं की सोशल मीडिया आमच्याकडे चालत नाही, आमच्याकडे चालत नाही. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एवढ्या व्हिडिओमधून की तुम्ही डायरेक्ट फेस दाखवून व्हिडिओ करू नका, चेहरा दाखवून व्हिडिओ करू नका, तुमचं व्हॉइस ओव्हर देऊ नका. फक्त एखादं गाणं लावा आणि तुमचं जे काही
वस्तू आहेत तर ते तुम्ही ठेवा. बऱ्याच साऱ्या मैत्रिणींना शिवणकाम येतं, विणकाम येतं, त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या कला येतात. कुणाला स्वयंपाक करता येतो, कुणाला गार्डनिंगची आवड असते, सगळी आवड असते. फक्त ते आपण दाबून ठेवलेली असते. तुम्ही तुमची कला दाबून ठेवू नका. तुम्ही तुमची कला जी आहे तर ती जगासमोर आणा, बाहेर आणा. त्या कलेमुळं तुमच्या एखाद्या छोट्याशा पोस्टमुळं, एखाद्या छोट्याशा रीलमुळं, एखाद्या व्हिडिओमुळं कुणाला तरी एखाद्याला प्रेरणा मिळेल. कुणाचं तर आयुष्य बदलू शकतं. हो, खरंच असं होऊ शकतं. म्हणून म्हणते की बनवा. प्रत्येकामध्ये वेगळी कला असते. प्रत्येकामध्ये सेम मी जे काही बनवते तेच तुमच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे जे काही असेल ते माझ्याकडे असेल असं काही नसतं. तर तेच म्हणते की बनवा, सुरुवात करा. आणि हो, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल किंवा जर खरंच मी जे सांगते ते बरोबर असेल तर नक्की कमेंट करा मला की मी आजपासून सुरुवात करणार आहे किंवा ताई मी आज सुरुवात केलेली आहे पण मी थांबणार नाही कुठेही. मी हे कंटिन्यू करणार आहे, मी कंटिन्यू सुरू ठेवणार आहे. आणि हो, जर माझं चुकलं असेल तर पुन्हा एकदा म्हणते की मला माफ करा. तर वेळात वेळ काढून तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.